हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उलटा पालटा वडापाव कसा करायचा ते। तर बघा, नॉर्मली आपण वडापाव फ्राय करतो, तर आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं पण मस्त गरमागरम उलटा पालटा वडापाव कसा करायचा ते दाखवणार आहे बघा। आणि त्यासोबत हिरवी चटणी सुद्धा कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर इथे बघा, उलटा पालटा वडापाव करण्यासाठी इथे मी 3 ते 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत बघा। हे बटाटे मी छान उकडून त्यावरची साल काढून घेतली आहे। आता हे बटाटा मी छान असा मॅश करून घेणार आहे। इथं माझ्याकडे एक काट्याचा चमचा आहे, त्या चमच्याने मी बटाटा मॅश करून घेते। तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा मॅश करू शकता, किंवा काट्याचा चमचा असेल तर त्याने करा, किंवा दोन्ही नसेल तर आपली पुरणाची जी चाळणी असते त्याने सुद्धा तुम्ही हा बटाटा छान मॅश करून घेऊ शकता बघा। तर इथं बघू शकताय तुम्ही, मी बटाटा छान असा मॅश करून घेतलेला आहे। आता आपल्याला बटाट्यामध्ये घालण्यासाठीचं जे वाटण आहे ते वाटण करायचंय। त्यासाठी बघा, इथं मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, त्यासोबत थोडासा पुदिना, थोडीशी हिरवी कोथिंबीर, थोडा आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा घेतलाय। इथं मी वाटण करतानाच कढीपत्ता घालतीये, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजी फ्राय करताना सुद्धा कढीपत्ता घालू शकता, पण शक्यतो वाटणामध्ये कढीपत्ता घाला, खायला खरंच खूप सुंदर लागतो बघा। तर अशा पद्धतीने मी याचं वाटण करून घेतलंय। इथं मी जास्त बारीक नाही, पण अगदी ओबडधोबड असं याचं वाटण करून घेतलंय। आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे बघा। त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्यानंतर मी यामध्ये अंदाजे 2 पळी इतकं तेल टाकले। तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे। जिरे मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे बघा। जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये आपण करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय। आता आपल्याला हे वाटण छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय बघा, म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय। त्यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते। हळद घालून आपल्याला परत एकदा याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा। तर तुम्ही बघू शकताय आपल्या वाटणाला किती छान असा कलर आलेला आहे। आता यामध्ये मी आपण मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा मी यामध्ये घालून घेणार आहे बघा। यामध्ये बटाटा घातल्यानंतर बघा, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। इथं मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं चवीपुरतं मीठ टाकून याला मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकताय आपली बटाट्याची भाजी किती सुंदर अशी तयार झालेली आहे। आता यावरती मी परत एकदा थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं, आपली बटाट्याची भाजी मस्त अशी टेस्टी लागते बघा। आता यावरती कोथिंबीर घालून मी परत एकदा याला छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर आता आपल्याला उलटा पालटा वडापाव सोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे बघा। त्यासाठी इथं मी 5-7 हिरव्या मिरच्या, त्यासोबत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घेतलेला आहे। तो मी त्याच मिक्सरच्या भांड्यात घेतलाय ज्यामध्ये आपण पहिलं वाटण करून घेतलं होतं। त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। आणि त्यासोबतच बघा, इथं मी फ्रीजमधलं म्हणजे वरच्या फ्रीजरमधलं थंडगार पाणी टाकून घेते। यामध्ये थंडगार पाणी घालायचं, यामुळे काय होतं, आपली चटणी जी आहे त्याचा कलर बदलत नाही। तुम्ही थंड पाण्याऐवजी आईस क्यूब सुद्धा वापरू शकता। आता याला बघा, मी मिक्सरमधून छान असं फिरवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथं आपली मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे। इथं तुम्ही या चटणीमध्ये बघा थोडंसं दही सुद्धा घालू शकता, म्हणजे तुम्हाला जर थोडी आंबट हवी असेल तर, पण शक्यतो या चटणीमध्ये दही घालत नाहीत। इथं बघू शकताय आपली मस्त अशी चटणी तयार आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपल्याला उलटा पालटा वडापाव फ्राय करण्यासाठी बघा, इथं मी बेसनचं बॅटर करायचंय। त्यासाठी इथं मी अंदाजे 2 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे। हे बेसन चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि त्यासोबतच यामध्ये बघा अगदी चिमूटभर खायचा सोडा घालतीये। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छानसं बॅटर बनवून घ्यायचंय। बॅटर बनवताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही, कारण एकदम जर जास्त पाणी घातलं तर काय होतं, आपल्या बेसनच्या गुठळ्या होतात। त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छानसं बॅटर बनवून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचं इथं मी छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता बघा, इथं मी
2 लादी पाव घेतलेले आहेत बघा। आता आपल्याला या पावाला आतून छान असं व्यवस्थित कट करून घ्यायचंय। इथं मी हाताने कट करून घेतेय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता। आता आपला जो बटाट्याचा मसाला बनवून घेतला होता, म्हणजे बटाट्याची जी भाजी बनवली होती त्या भाजीचा बघा मी छानसा असा छोटासा गोळा बनवून घेतलाय। तो बघा छान छोटासा गोळा मी या पावामध्ये भरून घेतेय आणि पाव दोन्ही साइडनी छान असा बंद करून घेतेय बघा। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही याच स्टेजला हिरवी चटणी आणि आपली जी सुकी चटणी असते ती सुद्धा घालू शकता, पण मी घातलेली नाही। अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पाव छान असा भरून घेतेय बघा। आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचं पाव भरून घेता येत नसेल तर तुम्ही बघा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा भरून घेऊ शकता। त्यासाठी काय करायचं, आपला जो पाव आहे त्याला बघा आतल्या साइडनी छान असं त्यामधलं थोडंसं पाव काढून घ्यायचा बघा आणि त्याच्यावरच्या साइडनी आपली जी बटाट्याची भाजी आहे तुम्ही ती व्यवस्थित अशी दाबून भरून घेऊ शकता। आता आपल्याला हे जो पाव आहे तो पाव आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचा आहे बघा। त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा उलटा पालटा वडापाव सोबत खाण्यासाठी मिरची ही लागतेच, त्यामुळे इथे मी मिरची फ्राय करायला घेतली आहे। इथं डायरेक्ट आपल्याला मिरची फ्राय करायला घ्यायची नाही, नाहीतर काय होतं मिरची आपल्या तोंडावर ओढू शकते बघा फ्राय होताना। त्यामुळे मिरची आतून थोडंसं मी बघा कट करून घेतलंय आणि ही मिरची मी तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे बघा। इथं बघू शकताय तुम्ही आपली मिरची छान अशी फ्राय झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये उलटा पालटा वडापाव छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा मी आपला जो पाव आहे, म्हणजे आपला जो पावामध्ये जो बटाट्याचा मसाला भरलेला पाव आहे तो मी बेसनच्या बॅटरमध्ये छान बघा हलक्या हाताने व्यवस्थित असा डिप करून घेतेय बघा, म्हणजे व्यवस्थित असा बुडवून घेतेय। आता तो पाव मी या तेलामध्ये सोडून घेते बघा। आपल्याला हा उलटा पालटा वडापाव मीडियम गॅसवरती आणि छान असा आलटून पलटून फ्राय करून घ्यायचा आहे बघा, म्हणजे गॅसची फ्लेम अगदीच मीडियम नाही आणि जास्त फुलही नाही, मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा। तर बघा या पावावरती मी हलक्या हाताने झाऱ्याने तेल सोडून घेतेय, त्यामुळे काय होतं आपला पाव खाली चिटकत नाही, व्यवस्थित असा पलटला जातो बघा। मस्त असा मी हा पाव बघा छान दाबून दाबून फ्राय करून घेतेय, म्हणजे यामध्ये काय होतं तेल जास्त बसत नाही बघा, त्यामुळे हा पाव छान दाबून फ्राय करून घ्यायचा। इथं बघू शकताय तुम्ही अगदी 2 ते 3 मिनिटाच्या आत आपला उलटा पालटा वडापाव छान असा फ्राय झालेला आहे। मस्त हलकासा रंग चेंज झालेला आहे। मी आता हा पाव एका प्लेटमध्ये काढून घेते बघा आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे उलटे पालटे वडापाव सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। इथं मी 2 पाव सोडलेले आहेत बघा। इथं माझ्याकडे कढई छोटी आहे आणि यामध्ये मी 2 पाव सोडलेत, त्यामुळे मला हे पाव फ्राय करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आला। त्यामुळे तुमच्याकडे जर अशी छोटी कढई असेल तर तुम्ही सुद्धा एकच हा पाव छान फ्राय करून घ्या, एकदम 2 टाकू नका। तर त्याच पद्धतीने मी हे राहिलेले पाव सुद्धा छान असे तेलामध्ये फ्राय करून घेतलेत। तर तुम्ही बघू शकता इथं आपला मस्त गरमागरम असा उलटा पालटा वडापाव तयार झालेला आहे आणि त्यासोबत खाण्यासाठीची मी हिरवी चटणीची सुद्धा रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तुम्हाला सुक्या चटणीची जरी रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती वडापावचा व्हिडिओ आहे बघा, त्यामध्ये मी सुक्या चटणीची रेसिपी सुद्धा दाखवलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा। आणि तुम्हाला दोन्ही चटणीची जर रेसिपी सेपरेट हवी असेल तर त्यासाठी मला कमेंट करून सांगा। इथं बघू शकताय तुम्ही मस्त असा आपला गरमागरम उलटा पालटा वडापाव तयार झालेला आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेतलाय बघा आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त हिरवी चटणी आणि त्यासोबत आपण मिरच्या सुद्धा फ्राय केल्यात बघा। आता या मिरचीच्या वरतून मी थोडंसं मीठ टाकून घेते। इथं आपला मस्त असा गरमागरम उलटा पालटा वडापाव तयार आहे। तर तुम्हाला सुद्धा 30 वडापावची रेसिपी, म्हणजे वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा हा उलटा पालटा वडापाव घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।